KDM न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। तर आपण आलो आहोत भगवंत सहकारी पेट्रोल पंप बार्शी या ठिकाणी। तर यांच्याकडून जाणून घेऊया की पेट्रोल आणि जे वाहतूक करणारे टँकर आणि ट्रक आहेत यांचा संप आहे, तर या ठिकाणी पेट्रोल डिझेल किती दिवस पुरेल का साठा आहे? सर काय सांगाल, नाव सांगा। मी रवींद्र मासले, व्यवस्थापक भगवंत सहकारी पुरवठा मंडळ लिमिटेड बार्शी। आज ही जे ड्रायव्हर लोकांचा जो संप आहे देशभरामध्ये, त्याच्यावर डिझेल पेट्रोल पंपाच्या विक्रीवर काही परिणाम होईल असं वाटत नाही। कारण कंपनीकडून असे मेसेज आहेत की ज्या पेट्रोल पंप चालकांचे टँकर्स आहेत स्वतःचे तर ते भरून द्यायला काय अडचण नाही। बरोबर आहे। त्यामुळं तसं डिझेल पेट्रोलचा तुटवडा पडणार नाही असं वाटतं। म्हणजे सामान्य नागरिकांना याचा त्रास होणार नाही। सामान्य नागरिकाला याचा त्रास होणार नाही। कारण अफवा भरपूर पसरल्यात की पेट्रोल मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही, प्रत्येक आता रांग लावलेली आहे पेट्रोल पंपावरती। पण तसं कंपनीचं नियोजन आहे की जे टँकर पेट्रोल पंप चालकाची स्वतःची वाहनं आहेत ते भरून द्यायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही। त्यामुळे तसं पेट्रोल पंप चालकाने स्वतःच्या वाहनांमध्ये माल आणून सर्वसामान्य लोकांना वितरित करायचं प्रयोजन चालू आहे। धन्यवाद। बाळासाहेब काय सांगाल, कशामुळे गर्दी आहे? हे सगळे अफवा पसरलेले आहे। अफवा पसरली आहे का? काय म्हणून पसरली अफवा? डिझेल पेट्रोल बंद होणार आहे। डिझेल पेट्रोल बंद होणार आहे का? वाहतूक बंद आहे? वाहतूक बरोबर, त्याची अफवा पसरली म्हणून गर्दी चालू झालेली आहे पंपावरती। कधी चालू असं होणार नाही ना? नाही होणार नाही। पेट्रोल डिझेल मिळतंय ना सध्या? मिळणार आहे। बरं, ठीक, धन्यवाद। Gracias.